TET परीक्षा 2025 पेपर 2 क्वेश्चन सेट डी यामधील गणित विज्ञानची आपण गणित आणि विज्ञान याची संभाव्य उत्तरपत्रिका आपण तपासणार आहोत. इथं प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. आता मला कोरी भेटली नाही म्हणून मी याच्यातूनच तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही? तर तृतीय चरणातून जाणार नाही. एका वृत्तचित्री आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? तर याचं उत्तर आहे 1232. 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली व इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती? तर नवीन सरासरी येते 40.4. एका व्यक्तीने 2000 रुपये दरसादरशे 5 रुपये या दराने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज 205 रुपये होतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? तर बघा, सूट दिल्यावर साडीची किंमत कमी होणार, म्हणजे कितीने? बघा, 1117.60 हे रुपये ही त्याची किंमत राहणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढा. तर या मैदानाचे क्षेत्रफळ आपल्याला 2700 चौरस मीटर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11/3, 3/5, 7/9, 5/7, 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? ह्यांचं काय करायचं, काटाकाटी करून घ्यायची आणि काटाकाटी केल्याच्या नंतर मधली संख्या येते 7/9. काटाकाटी करून चढता क्रम लावा आणि मधली संख्या येते 7/9. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 जास्त आहे. तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. तर 3 संख्यांची सरासरी येते बघा 28. यानंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग 4 सेमी आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्यालगतची बाजू 7 सेमीने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती सेमीने कमी असेल? तर ते आहे 10x - 21. त्यानंतरचा प्रश्न आहे, 6/5 कंसाचा घन वजा वर्गमुळात 5041 छेदस्थानी 10चा घन अधिक कंसात 0.7 चा घन बरोबर किती? तर याचं उत्तर येते 2, सगळे काटाकाटी केल्यानंतर. त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील? तर बघा, 1.1 सेंटीमीटर, 0.7 सेमी, 0.5 म्हणजे उत्तर येते बघा 2 नंबरचं सी व डी फक्त बरोबर आहेत, काढता येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 कंसामध्ये वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 दुसरा वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात वर्गमुळे 14 बरोबर किती? तर याचं उत्तर येते 5. सोडवल्यानंतर एका त्रिकोण एबीसी शेताच्या बाजूंच्या लांबी अनुक्रमे AB बरोबर 60 मीटर, BC बरोबर 61 मीटर व AC बरोबर 11 मीटर आहे. जर ए वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली तर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ किती? तर त्रिकोण ATB चे क्षेत्रफळ येणार 165 चौरस मीटर. x च्या 20% बरोबर y च्या 20% बरोबर z आणि z च्या 20% बरोबर 266.80 आहे. तर x बरोबर किती? तर याचं उत्तर येते 33,350. यानंतरचा प्रश्न आहे, चौकोन LMNP च्या कोणांची मापे 4 5 5 6 7 8 या प्रमाणात आहे. तर चौकोन LMNP ह्या चौकोनाचा प्रकार कोणता? तर समलंब चौकोन येणार हा. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती असेल? आजच्या वयातील फरक असेल 5 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे. रेख PR व्यास आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण QOT व SOT
एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी कसोटी उपयोगात येईल? तर याची कसोटी कोणती येईल? बाकोबा कसोटी वाटते मला. बाकोबा कसोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7 तर x अधिक 1/x बरोबर किती? तर याचं उत्तर येते 3. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? तर याचं उत्तर येते विशाल कोन त्रिकोण. त्याचा शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो, येऊ शकतो. 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.1/15 बरोबर किती? तर याचं उत्तर येते 10.1/9. 120 कंसाचे 188 घात भागिले 7 या भागाकाराची वजाबाकी 1 येते 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, कंसात 2.3 कंसाचा घन अधिक कंसात 1.7 कंसाचा घन छेद 2.89 अधिक 5.29 वजा 3.91 बरोबर किती? तर याचं उत्तर येते 4 काटाकाटी केल्यावर. यानंतरचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये बिंदू ए, बी व सी हे अनुक्रमे बाजू पी क्यू, बाजू क्यू आर व बाजू पी आर चे मध्यबिंदू आहेत. तसेच बिंदू एल, एम व एन हे अनुक्रमे बाजू ए सी व बाजू ए बी व बाजू बी सी चे मध्यबिंदू आहेत. तर त्रिकोण पी क्यू आर च्या बाजू 15.5 सेमी 12.7 सेमी व 9.4 सेमी आहेत. तर त्रिकोण एल एम एन ची परिमिती काढा. तर याचं उत्तर येते बघा 9.4. त्यानंतरचा प्रश्न आहे, x अधिक 1 ने कंसात 57 घात अधिक 57 ला भागल्यास येणारी बाकी किती? तर येणारी बाकी येते 56. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. किरण पी ए व किरण एस ए अनुक्रमे कोण क्यू पी एस व कोण आर एस पी चे कोण दुभाजक आहे? तर कोण पी ए एस काढा. कोण पी ए एस आहे 90 अंश. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? तर दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता व त्यांच्या अंतराचा वेग यांमध्ये व्यस्त चलन आहे. बी हा वर्तुळ केंद्रवर एक एडी व एक सी डी स्पर्शिका खंड आहे. तर खालील चौकोन एबीसीडीचा प्रकार कोणता? पतंग, म्हणजे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कंसात x वजा 3 हा x चा वर्ग वजा 2x वजा 3 व x चा वर्ग वजा kx वजा 6 चा मसावी आहे. तर k ची किंमत काढा. k ची किंमत येते 1. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे. तर शेकडा तोटा किती? शेकडा तोटा 60% येतो बघा. खाली चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर या चौकोनाची रचना करणे शक्य होईल? बाजू पी आर ची लांबी व कोण पी क्यू आर चे माप. अशा प्रकारे गणिताचा भाग झाला आहे. आता आपण विज्ञानचा पाहत आहोत. विज्ञानचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. खूप व्हिडिओ मोठा होत आहे त्यासाठी. तर विज्ञानचे प्रश्न, विज्ञानची संभाव्य उत्तरपत्रिका पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पाहाल. थँक्यू.